त्यांना आपण बोलवलेलं आहे। अशी एकूण 27 मुलं वेगवेगळ्या क्षेत्रातील सारेगमप 600 विद्यार्थ्यांमधून तिला दुसऱ्या क्रमांकावर काढण्याची संधी मिळाली होती। विविध स्पर्धेमध्ये गाण्याच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेत असते। तिच्याविषयी बोलायचं म्हणजे हे निळ्या पाखरा तुला उडण्याचे वेग आहे, घे झेप आकाशी माझ्या पंखात जिंकण्याचे बळ आहे, अशी सी प्राजक्ता वेगवेगळ्या चॅनल्सवरती तिचे नेहमी कार्यक्रम होत असतात। उत्कृष्ट तबलावादक एक तिच्याचं वैशिष्ट्य म्हणजे ती भजनाचे कार्यक्रम निःशुल्क घेत असते। त्यानंतर चाहत है बड़ी निकल जाओ सूरज के भी आगे बस दिल में जीत ही जीत अशा पद्धतीचा विचार करणारा हा मनकीत सिंग वेगवेगळ्या चॅनल्सवरती त्याचे कार्यक्रम झालेले आहेत। मुंबई दूरदर्शन त्याचप्रमाणे बालविहार इत्यादी कार्यक्रमामध्ये त्यांनी उत्कृष्ट सिद्धेत वाजवून अनेक बक्षिसे पटकावलेली आहेत। यानंतर आपण वादन करणार आहोत शिखा शिवराज सिंह ठाकूर। वयाच्या 5 वर्षापासून सुरुवात करून आज ती निरंतर या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या परीक्षा देऊन या क्षेत्रामध्ये ती गाणे गात असते। तिचं वय आहे वर्ष 13। नृत्य, नक्कल, मॉडेलिंग आणि संमोगाट, लावणी, लोकनृत्य अशा विविध व्यासंगतीला आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी तिने आपल्या कला सादर केलेली आहे। जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर सुद्धा तिने आपले कार्यक्रम सादर केलेले आहेत। विजेता पण आहे। जाहिरात, चित्रपट, अल्बम या प्रकारे वेगवेगळे पुरस्कार त्याला प्राप्त झालेले आहेत। जाहिरातीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे मुकेश खन्ना समेत। चित्रपटामध्ये ओ माय फ्रेंड गणेशा पार्ट 3 यामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। त्यामध्ये त्याला वेगवेगळे पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत। 2007 पासून 8 पर्यंत प्रथम आलेला आहे। माय फ्रेंड गणेशा या चित्रपटामध्ये तिने काम केलेलं आहे। अल्बम ऋतुचर्या मेनी मोर या अल्बममध्ये सुद्धा तिने गायलेलं आहे। 2007 साली दक्षिण मध्य सांस्कृतिक मंडळ केंद्रातर्फे दिल्ली प्रजासत्ताक दिनानिमित्त तिने परेडमध्ये सहभाग घेतलेला होता। वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये ती आपल्या कलेमध्ये 6 वेळा तिने परफॉर्मन्स दिलेला आहे। इंडिव्हिज्युअल पण परफॉर्मन्स दिलेला आहे। सह्याद्री चॅनलवरती दंगमादमध्ये नृत्य सादर केलेलं आहे। चित्रपट ओ माय फ्रेंड गणेशा पार्ट 2 मध्ये तिने काम केलेलं आहे। जाहिरात, कळमना सोसायटी त्याचप्रमाणे गवळण, मॉडेलिंग वेगवेगळ्या ठिकाणी ती कार्यक्रमाचे सादरीकरण करतो। 8 वर्षाखाली स्पर्धेत त्याला पुरस्कार प्राप्त झालेला आहे। बेस्ट स्विमिंग ट्रॉफी त्याला मिळालेली आहे। असा इवलासा नन्ना स्विमर त्याचंही कौतुक या ठिकाणी होत आहे। वेगवेगळ्या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनी त्याचा आवडीचा विषय विज्ञान हा विज्ञान प्रदर्शनीमध्ये नेहमी तो सहभाग घेत असतो। संगणक हा त्याचा आवडता विषय वयाच्या 4थ्या वर्षापासून संगणक तज्ज्ञ म्हणून त्याला म्हणता येईल। याप्रमाणे तो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करते। ती कला आपल्या सादर करत असते। पुणे फेस्टिवलमध्ये तिला विक्रम गोखले यांच्या हस्ते पारितोषिक मिळालेलं आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरती युरोप येथे झालेल्या नृत्य स्पर्धेमध्ये तिने आपलं नृत्य सादर केलेले आहे। उसना देहरादून फेस्टिवलमध्ये त्या ठिकाणी त्याची संगत त्यांनी दिलेली आहे। मोठमोठ्या कार्यक्रमाच्या स्पर्धेमध्ये तिचा सहभाग असतो। यानंतर आपण सादर करणार आहोत मीनाक्षी हिंजे। मीनाक्षी यांचं सुद्धा आपण मान्यवरांच्या हस्ते कौतुक करणार आहोत। यानंतर आपण एक छोट्याशा इंडियाच्या कलावंताला बोलवत आहोत। कला विदर्भस्तरीय स्केटिंगमध्ये 2 सुवर्ण पदक प्राप्त झालेले आहेत। त्याचप्रमाणे स्टेट लेवलमध्ये 1 सुवर्ण पदक प्राप्त केलेलं आहे। अशी कणक उमेश नवघरे हिचा पाहुण्यांच्या 50 किमीमध्ये मी डॉल्फिन क्लब मार्फत आयोजित सुवर्ण पदक प्राप्त केलेलं आहे। यानंतर आपण पाचारण करणार आहोत शर्वित शेवडे। शर्वित शेवडे स्विमिंग याने सुद्धा स्वर्ण पदक प्राप्त केलेले आहे। मान्यवरांच्या हस्ते त्यांचंही कौतुक होत आहे। शर्वित शेवडे। यानंतर आपण पाचारण करणार आहोत सायली प्रदीप पवार। गायन, नृत्य आणि वाचन वयाच्या 4व्या वर्षापासून ती कथ्यनृत्य सादर करते आहे। विविध कार्यक्रमामध्ये ती आपल्या कार्यक्रमामध्ये जोडत आहे। याप्रमाणे तिचं योगदान या क्षेत्रामध्ये मोठं आहे। कारण मी बेटी आहे भीमाची घाबरणार नाही। ही साची संघर्षातून जन्म घेतलेली साची आहे। त्या साचीचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे। अतिशय प्रभावी बालकलावंत म्हणून तिने अतिशय छोट्या 4थ्या वर्षापासून त्याहीपेक्षा लहान असेल 4थ्या वर्षामध्ये ती